उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्या वादामुळे चर्चेत आलेल्या नवी मुंबई महापालिकेमध्ये भाजपने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली। भाजप 72 जागांवर आघाडीवर असून शिंदेंची शिवसेना केवळ 28 जागांवर आघाडीवर आहेत। त्यामुळे गणेश नाईकांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी एकनाथ शिंदे यांचा टांगापलटी केल्याचं दिसून आलं। नवी मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार ताकद लावल्याचं दिसून आलं। त्यातून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्धही झाल्याचं दिसून आलं। एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला, तर गणेश नाईकांनीही त्याला प्रत्युत्तर देत शिंदेंना आव्हान दिलं। भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं तर शिंदेंचा भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांचा टांगापलटी घोडे फरार करणार असं आव्हान गणेश नाईकांनी दिलं होतं। आता गणेश नाईकांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला आणि नवी मुंबईवर पुन्हा एकदा सत्ता काबीज केली। राज्यमंत्री, मंत्री असो, मुख्यमंत्री असो, शेवटी माणसाच्या बुद्धीला निश्चितपणे मर्यादा आहेत। आणि माझं म्हणणं की झालेल्या चुका दुरुस्त करून, कबूल करून दुरुस्त करण्यामध्ये मोठेपणा आहे। आणि माझं मत आहे, मी मगाशी काय म्हणतो, योग्य ठिकाणी मी बोललेलो आहे ना, त्यावेळेला पिन ड्रॉप सायलेन्स टोटल सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ झाले होते आणि ही चुकच आहे। हा जर इतका युनिफाईड DCR वापरणं म्हणजे शहराला बकालपणा आणण्यासारखं। माझं आव्हान आहे, त्या घटकाने आपल्या केलेल्या जगात चुकीचे निर्णय दुरुस्त करावे, बिल्डर धार्जिनी विकासाची भूमिका ठेवू नये, ही जनताभिमुख असावी। आणि हे माझं नम्र आवाहन आहे। म्हणजे माझं म्हणणं कशाला का हे सगळं संपेल उद्याला, आपल्या नंतर पुढच्या भावी पिढ्यांना सुद्धा या शहरात राहायचंय। हे जर या शहरावर त्या लोकांचं प्रेम नसेल, हे शहर जर रचनात्मक नसेल, तर लोकांचं या शहरावर प्रेम राहणार नाही।